गहू पीक सध्या लोंबी बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे। पण वातावरणातल्या बदलामुळे गव्हावर सध्या बुरशीजन्य रोगाचा आणि रस शोषणाऱ्या किडींचा मोठा प्रादुर्भाव दिसू लागलाय। यामध्ये तांबेरा आणि माव्याचा समावेश आहे। याचं नियोजन कसं करायचं ते जाणून घेऊयात शाहू कृषी तज्ञ विद्यालयातले संशोधन सहाय्यक जगदीश पाटील यांच्याकडनं। सध्या हे गहू पीक लोंबी बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि सध्या हवेमध्ये आता ढगाळ वातावरण असल्यामुळे आर्द्रता वाढत आहे आणि आर्द्रता ही बुरशीजन्य रोग व किडीसाठी एक पोषक वातावरण निर्माण करणारे आहे। आणि प्रामुख्याने जर गहू दाट असेल किंवा फुटवे चांगले आले असेल, दाट पीक झाले असेल तर ह्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो। रोगामध्ये जर आपण विचार केला तर तांबेरा हा रोग बुरशीजन्य रोग आहे, याचा प्रादुर्भाव, आणि किडीमध्ये जर विचार केला तर मावा हा रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो। तर याचं वेळीच नियंत्रण करणे आवश्यक असतं। एखादी फवारणी जर आपण वेळेत घेतली तर दुसरी फवारणी घ्यायची सुद्धा गरज नाही, कारण आता ह्या 1.5 महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पीक आता काढणीच्या अवस्थेत येईल, आपल्याला काढावं लागेल ते। तर मग एखादी फवारणी तुमचे एक 5-10% सुद्धा उत्पन्न वाढवून जाईल। रोगामध्ये विचार केला तर जो तांबेरा रोग आहे ह्याच्यामध्ये पानं करपतात। पानं करपल्यामुळे काय होतं की प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो। त्यामुळे ह्या रोगाचा निर्णय करण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं कार्बेंडिझम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून जर आपण हे फवारा घेतला किंवा मँकोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आपण हे बुरशीजन्य जर फवारणी केली तर ह्या तांबेरा रोगाचा आटोक्यात येईल व आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच भर पडेल। किडीमध्ये विचार जर आपण केला तर मावा जो म्हणतो आपण, आम्ही त्याला सकिंग पेस्ट म्हणतो, म्हणजे तो पूर्ण झाडाची पानं किंवा त्या खोडापासून रस शोषतो आणि एक झाडाचे एक कमकुवत झाड होतं, रोगाला ताबडतोब बळी पडतं आणि मग त्या झाडाची वाढ खुंटते आणि दाणे चांगले भरत नाहीत, त्यामुळे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते। त्यामुळे ह्या जो मावा आहे याच्या नियंत्रणासाठी आपण कुठलंही जे आंतरपावयी कीटकनाशक आहे यांचा आपण जर फवारा घेतला वेळेवर तर मावा चांगला नियंत्रणामध्ये येईल आणि उत्पन्नामध्ये पण वाढ होईल। कीटकनाशकामध्ये जर आपण विचार केला आंतरपावयीमध्ये तर ऑक्झिडिमिटार मिथाइल किंवा रोगर आपण म्हणतो डायमिथोएट किंवा कॉन्फिडर, इमिडॅक्लोप्रिड नावाचं जे कीटकनाशक आहे आंतरपावयी, यांचा योग्य प्रमाणामध्ये आपण वापर करून जर फवारणी घेतली तर एक फवारणीमध्ये ह्या माव्यांचं चांगलं नियंत्रण होईल आणि आपल्याला पीक ह्या रोगापासून आपण चांगलं बाहेर काढता येईल आणि उत्पन्नामध्ये भर पडेल। गहू पिकाला एक 5 पाण्याची आवश्यकता असते। 5 पाणी जर आपण वेळच्या वेळी दिली तर पीक चांगलं आटोक्यात येतं आणि आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं। सध्या पिकाची अवस्था जर पाहिली तर आता 1-2 पाण्यामध्ये 2 पाणी लागण्याची शक्यता जास्त आहे, किंवा काही ठिकाणी जर भारी जमीन असेल तर 1 पाण्यामध्ये सुद्धा हे पीक आता बाहेर पडेल किंवा आपल्याला मिळेल ते काढता येईल असं। तर 2 पाण्याची जर आपण म्हटलं तर आता सध्या जे पीक आहे लोंब बाहेर पडण्याची अवस्था, दाण्यामध्ये आपण जर दाणे भरण्याची पण अवस्था आहे, लोंब बाहेर पडण्याची अवस्था आहे, ते दाणे आपण जर हातामध्ये जर चिमटेमध्ये दाबलं तर त्याच्यामध्ये दुधासारखा द्रव्य बाहेर येतो। तर दाणे भरण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, कारण आता ह्या पिकाच्या मुळाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीवर शोषले जाते। जर ह्या स्टेजला जर पाणी कमी पडलं तर उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते। त्यामुळं आता लोंब बाहेर पडण्याची अवस्था आणि दाणे भरण्याच्या अवस्थामध्ये ह्याशी 2 पाणी आपण जर वेळेत दिली तर उत्पन्न चांगलं येऊ शकतं। सध्या हे गहू पीक लोंबी बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे।